हॅलो, तुम्हाला कोण पाहिजे? अहो तुम्ही कुठं फोन केले तुम्हाला कळतंय काय? मी कोण? अहो मी सरपंच बोलतोय, मोकळे पाटील. तुम्हाला कोण? तो भाऊसाहेब ग्रामसेवक? नाही नाही, ते खुळ नाही आलं अजून. आता आम्ही काय बघणार, तुम्हीच बघा की. कसं आहे हे म्हणजे शासकीय नोकर हो. त्यांना कोणाचं काय पडलंय? आमचं तसं नसतं. आम्ही जनतेचे सेवक तो, पण त्यांच्याबद्दल आम्हाला लय काळजी असते. हे शासकीय तेजामारी कर्मचारी म्हणत्यात, ह्यानं काय केलं काय नाही केलं काय विचारणार कोण म्हणतोय मी? हा बरं मरू दे, सांगतो. बरोबर, राम राम. हिच्या आईची कटकट त्याच्या मारी मी नेऊन हा बघा म्हणजे झालं. गावचा एवढा मोठा सरपंच हा, तो आधी ऑफिसात त्याच्या आईलाही. हा साहेब थांबा साहेब, थांबा साहेब. बसा. एवढं मोठं साहेब आल्यात, खुर्ची तुला अक्कल बिक्कल हाय का नाही? वाघमाऱ्या साफ करायला नको? आणि मी म्हणतो एवढं मोठं साहेब आलं कसं ऑफिसात? हा बघितलं आमचं बी डोसकं बघितलं. आम्ही सरलो ग्रामसेवक आहेत नव्हते? मग अहो सरपंच नुसतेच ग्रामसेवक नाहीत, जावई आहेत तुमचे. अहो सक्के नसले म्हणून काय झालं, चुलत आहेत. वाघमाऱ्या कंच्या गाडवान तुला शिपाई केला? तुम्ही उगाच कोणतरी खोकला दात काढायचं काम नाही. आम्हाला कळतोय आमचा गाडोपणा, कळतोय बरं का. आणि एक नाही गाडोपणा, आणखी एक केला. कंचा विचार की ह्याला भाऊसाहेबाला बदली करून इकडं आणला. म्हणजे बघा एवढा मोठा सरपंच काही नसल्यागत पहिला येऊन बसतो ऑफिसात, आणि महाराज नंतर डुलत आरामात येत्यात. तुला सांगतो त्याच्या मादी मी नेऊन दुसरा कोण असता का नाही असा ताणला असता. करणार काय? जावई पडतोय. जावई म्हणजे काय माहितीये काय? अवघड जागेचं दुखणं. बाई हसल्या बघा. अवघड जागेचं दुखणं म्हणल्यावर बाई हसल्या. अहो ही जागाच लय अवघड आहे. नाही पण बाई तुम्ही हसा बरं का. म्हणजे बाई हसली की कशी गोड दिसती बघा की. खरं सांगू का बाईने हसलं पाहिजे, म्हणजे कसं प्रसन्न वाटत. नाहीतर काय माणसं त्याच्या मायला मी नेऊन चेहरा बघा, चेहरा कायम त्याच्या मायला एरेंडेल प्याल्यागत. पण चहा प्यायलं की होतं की बरं असं म्हणतोस? मग एक काम कर, काय ते 4 स्पेशल चहा सांगून ये भाऊसाहेबांच्या नावावर. आले का हलकी? अहो त्याने ऑर्डर देऊ दे की, नाहीतर मग पुन्हा उगत. जा बाबा जा, लय ऑर्डर पाळणार आहे तुझा. सांग जा अंगाशी. असं कसं चालत? ते अर्धा पाकिट सिगरेट बी घेऊन ये. बर आहे ती पानं 120. 120 पानं? मायला मी काय बकरी आहे का? 120 300 तंबाखू. आणि ते काय म्हणतात ते चुना कमी लावायला सांग, तोंड भाजल नाही तर. बर अरे वाघ मारे ना काही भजी मिसळ जिलेबी काही नको का आणखी? नाही तुमच्या मोठ्या भावानं वराड जीव घातलं ते वसूल नाही झालं का अजून? बस झालं आमचं, गेलं सटाकलं. बस कॅन्सल करा. ऑर्डर कॅन्सल करून टाका. नाही जा बाबा जा, वाघ मारे जा. भाऊसाहेबातर्फे ऑर्डर देऊन ये जा. जातो. आपल्याला काय? बघितलं का सखी, हे आपलं बाई हे असं आहे बघा. म्हणजे या कर्मचाऱ्यांना मायला सांभाळून घ्यायचं, यांच्या मिस्टेका पदरात घालायच्या. म्हणजे आमच्यासारखा एवढा दांडगा सरपंच तो ऑफिसात पहिल्यांदा येतो का? मायला आमच्या घरी काय बायका पोरं नाहीत? आहेत म्हणूनच लवकर येता इथं. घरी बायकोची कटकट ऐकून घ्यावी लागती ना. काय म्हणलं? काय नाव घेतलं ना मामी हजर. मामी कशाला आली? मामी तुम्ही सरपंच आणि हे तुमचं पोर. आता ते सांगायला आलीस? माहितीये का तू माझा लेख आहे ते? तो शाळेला जात नाही म्हणतो या. शाळा बरोबर आहे. असं काय करतीस? पोरग आजारी असल म्हणून आपला अमोल जात नसल शाळेला. कोण अमोल? तोंड वर करून विचारतीस आपलं पोरग? कोमल नाव आहे त्याच. मग अमोल कोणाचं आहे?
हा तिच्या मायला आपल्याला काय करायचे काय? आपला कोण म्हणालीस? हा कोमल. ए कोमल, कोमल, ए माझ्या कोमल, ये बाळा. त्यांना ठाऊक आहे ना, त्यांचाच लेख आहे. ओ जावाई, तुम्ही गप बसा. अरे तुम्ही गप बस. ए गप्या, अहो तुम्ही सरपंच. काय पाडा लावलाय सरपंच? ह्या पोराला तुम्ही शाळेत धाडणार आहे का नाही सांगा अगोदर. मी नाही जाणार आहे. तू का नाही जाणार? का जाणार नाहीस का म्हणजे? का मास्तर गुरुजी हाणतो तुला? काय करतो त्याच्यात? ए बाळ, ए असं बोलत जाऊ नये, गुरुजी आहेत ते. ए पाहुण्या तुझ्यात लई होतंय. हा. ए बऱ्या बोलानं शाळेत जाणार आहेस का नाही सांग. अहो ते आहे त्याला काय विचारतायसा? उचला आणि बस गाडीवर. याला? आणि सोडा शाळेत आधी. याला उचला? अरे, हा बरोबर आहे तुझं, पण याला नेऊन सोडणार कोण? हा चला तुम्ही उठा आणि याला सोडून या. चला साहेब चला. नाही मी नाही सरपंच ग्रामसेवक आहे मी. माझं काम थोडीच आहे ते. अहो कमाल आहे तुमचं. अहो शिक्षणाचा प्रसार करणं तुमचं काम आहे. या असं शिक्षण प्रसाराचं सरपंचाच्या लेकराला शाळेत सोडायचं? हे बघा तुम्ही ग्रामसेवक आहे, तुम्हाला अशी कामं करायला पाहिजे. चला उठा. अहो पण माझं आता माझं आणि तुझं करत बसायचं नाही. पोरग काय परकेज आहे का? शाळेत पाठव म्हणलं. उठा नाही तर तुमच्या कोमल. काय झालं तुला रडायला? का ओरडतोस? गप. काय झालं तुला? कुठं लागलं? कुठं काय लागलं? अरे तुझ्यापेक्षा तर भाऊ साहेबाला जास्त लागलेला आहे. हा गप. कसं काय भाऊ साहेब, बरं वाटतंय का आता? जरा ठणकतोय पाय. मुका मारे होईल बरा. काय हो डॉक्टर, ग्रामीण रुग्णालय, मग खाटा कुठे तिथल्या? सगळ्या पक्षाच्या मेळाव्याला. आणि मग पेशंट आहेत की, हा डेंग्यूचा, हा चिकनगुनियाचा. आणि तुला काय झालंय रे? बर्ड फ्लू झालाय मला. अरे बर्ड फ्लू कोंबड्याला होतो, माणसाला नाही. अरे मुर्द्या, अरे तुला काही कळतंय का नाही? पोराला शाळेला नेताना पाडलाच वय लागलं ना त्याला. काही झालेलं नाही त्याला, काही झालेलं नाही. ए डॉक्टर आहेस का भिक्ताड? पोराला लागलंय, कळवायला लागलंय नाही म्हणतोय सोयरा. तरी ह्याच्या बाला सांगत होते त्या पाहुण्यावर पाठवू नका म्हणून. हा एक पोरग सांभाळणार नाही बरं तुला. पाडलंच पोराला ते? नाही रे बाबा माझ्या नाही. चल ये तू घरला दाखवते तुला. मुर्दा बशिवला ह्याचा. हा साधं पोर शाळेत सोडायला जमत नाही तर छाती वर करून बोलायचं कशाला? मी सोडतो म्हणून. मी नाही म्हणलं त्याला सोडतो म्हणून. तर पोर काय उगा मागा लागलं वय मला सोडा म्हणून? अगं तसं नाही ग. असं नाही. एक ना धड बाराबर चेंद्या. आता बघताय काय डोसाकीच्या? मला सांगा घासलेट कवा आणताय? राशन वर गेलो होतो, मग कार्डावरती संपलंय म्हणला. तर ब्लॅक नाही आणायचं का ते बी जमत नाही? आता कंदिलात घालाय पुरतं घासलेट उरलेलं नाहीये. लाईटीच्या नावानं बोंब. गेलो होतो MSCB. लावून आलात का दिवा? तो अंधारे साहेब म्हणला माणूस पाठवतो, पाठविला नाही होय त्याने. आता मलाच विचारा काय जमायचं नाही तुम्हासनी, काय बी जमायचं नाही. पप्पा पुस्तक आणतो बाबा. आणि व्हिडिओ गेम पण आणा. हा व्हिडिओ गेम पण आणा. टीव्ही आहे का घरात? म्हणून व्हिडिओ गेम आणा. आणू हा बाळ, जा खेळायला जा.